हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 36 साईजचा फोरटक्स ब्लाउज आहे, त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत बाही सहित। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं बघा मी पेपर घेतलेला आहे, तर तो जॉइंट होता, तर आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तो इथं वेगवेगळा कटिंग करायचा आहे। त्याच्यासाठी बघा मी इथं पेपर आहे तो सेपरेट करून घेतला। त्याच्यानंतर बघा आता इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे आपल्याला। तर ब्लाऊजची पूर्ण उंची तुमची ब्लाऊजवरनं घेतलेली असेल त्याच्यात 1 इंच ॲड करायचं। तर इथं बघा मी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे ती 14 इंच होती, त्याच्यात 1 इंच ॲड केलं, म्हणजे 15 इंच इथं मी संपूर्ण ब्लाऊजची उंची घेतलेली आहे। तर हे बघा 15 इंचावरती मार्किंग करायचं। त्याच्यानंतर पुढे सुद्धा आपल्याला असं चेक करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला तिथे शोल्डरचं माप टाकायचं आहे। जर कमी जास्त झालं तर शोल्डर खाली होऊ शकतं त्याच्यासाठी। तर हे बघा या पद्धतीने लाईन ओढून घेतली। त्याच्यानंतर आता आपल्याला जिथं आपण ब्लाऊजची उंची टाकलेली आहे तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर इथं बघा 5.5 इंच मी शोल्डर घेतलेला आहे। त्याच्यानंतर 5.5 इंच शोल्डर आहे, तर मग इथं तुम्ही 5.25 इंच किंवा 6 इंचचं इथं मुंढा टाकू शकता। तर इथं मी 6 इंच मुंढा घेतलेला आहे। तर हे बघा या पद्धतीने आता हे दोघं पॉईंट आपण जोडून घेऊया। तर बघा या पद्धतीने जोडून घेतले मी। आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर इथं 36 साईजचा आहे ब्लाऊज, तर इथं बघा 9 इंच मी छातीचा चौथा भाग घेतला आणि 2 इंच इथं मार्जिन घेणार आहोत आपण। तर बघा इथं मी 11 इंचवरती इथं मार्किंग करून घेतलं, म्हणजे 9 इंच छातीचा चौथा भाग आणि 2 इंच मार्जिन। तर तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता आणि इथे 2 इंच परफेक्ट राहतं, म्हणजे शिलाई कमी जास्त करता येते एक्स्ट्राचं राहिलं तर। तर हे बघा खालच्या साईडला सुद्धा 11 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने मी दोघं लाईन आहे त्या जोडून घेतल्या। आता इथं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंड्याचं माप जे आहे तर इथं आपल्याला पाठीमागचा मुंडा पहिले काढायचा आहे। तर इथं बघा 1.5 इंचावरती पाठीमागचा मुंडा आपल्याला इथं काढायचा आहे, म्हणजे त्याचा आकार द्यायचा आपल्याला। आता इथं बघा आपण जेवढा मुंडा घेतलेला आहे त्याचा मध्य काढायचा आहे। तर तिथून पॉईंट घेतलेला आहे, तिथून आता या पद्धतीने आपल्याला पाठीमागचा जो मुंडा आहे त्याचा इथं आकार द्यायचा आहे। तर बघा व्यवस्थित असा गोल शेप येतो, हे बघा या पद्धतीने। तर त्याच्यानंतर आता आपल्याला शोल्डरचं इथं गळा रुंदीचं माप टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला गळा जेवढा इथं हवा आहे तेवढा तुम्ही गळ्याची लांबी घेऊ शकता। मी इथं 10 इंच गळा लांबी घेतली आणि 2.5 इंच इथं गळा रुंदी घेतलेली आहे। तर इथं बघा खालच्या साईडला मी 2.5 न घेता 3.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि या पद्धतीने दोघं पॉईंट आपण जोडून घेऊया। तर हे बघा बॉक्स तयार करायचा आणि ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं गळा घेऊ शकता। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं गळ्याकडून आतल्या साईडला इथं 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर हे बघा मी 5 इंचावरती मार्किंग केलं। त्याच्यानंतर वरती 4.5 इंच घ्यायचं तिथूनच, आणि खालचे जे टक्स आहे आपले पाठीमागचे तर ते अर्धा इंच घ्यायचे आहे दोघं साईडला। तर हे बघा या पद्धतीने आपल्या इथं टक्स येणार आहे पाठीमागचे। आता इथं बघा आपण शोल्डर घेतलं होतं 5.5 इंच, 6 इंच मुंडा आणि त्याचबरोबर 2.5 इंच गळा रुंदी, छातीचा चौथा भाग 9 इंच आणि 2 इंच मार्जिन। आता मागचा गळा जो आहे तो 10 इंच घेतला आणि खालून आपण 2.5 इंच न घेता 3 इंच घेतलेला आहे। आता इथं बघा टक्स घेतले होते 5 इंचावरती आणि वरचा जो टक्स आहे आपला पाठीमागचा तो इथं 4.5 इंच घेतलेला आहे। तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। तर आता आपण याची कटिंग पाहून घेऊया। तर बघा जसं आहे तसं इथं कटिंग करून घेऊया। सर्वात पहिले एक्स्ट्रा मार्जिन कुठे एड नाही करायची आहे, आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती इथं कटिंग करायची आहे। तर आता बघा जी आपण कटिंग केली पाठीमागच्या भागाची ते आपल्याला पुढच्या पार्टसाठी इथं मार्किंग करायची आहे। तर मी इथे दुसरा पेपर आपण जो कट करून ठेवला होता तो घेतलेला आहे आणि त्याच्यावरती बघा या पद्धतीने जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे। आता बघा खालच्या साईडला मी एक्स्ट्राचं राहू दिलेलं आहे, कारण पुढच्या पार्टमध्ये आपल्याला एक्स्ट्रा ॲड करावं लागतं यासाठी। तर सर्वात पहिली स्टेप जी आहे ती पाठीमागचा जो पार्ट आहे आपण कटिंग केलेला तर तो जसा आहे तसा इथं आपल्याला आखून घ्यायचा आहे। हा पहिल्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। तर बघा इथं मी जसा आहे तसा इथं मी आखून घेते। तर हे बघा या पद्धतीने। तर तुम्ही आपण जसं कटिंग करत आहोत पेपरवरती तर सेम तुम्हाला जर ब्लाऊजवरती कटिंग करायची असेल
तर तुम्ही याच पद्धतीने करू शकता। तर इथे बघा मुंड्याचा सुद्धा आपण आकार देऊन घेऊया, कारण आपण पुढच्या मुंड्याचा सुद्धा इथं आपल्याला आकार काढायचा आहे त्यासाठी। तर बघा इथं आखून घेतलं। आता ही झाली एक पहिली स्टेप झाली आपली। आता दुसरी स्टेप म्हणजे काय, इथं आपल्याला मुंडा चेक करायचा आहे। तर इथं बघा 5.5 इंच मुंडा चेक करून घ्यायचा, वरून 6 इंचवरती मुंडा चेक करायचा आहे बघा। आणि व्यवस्थित आपण बॉक्स तयार करून घेऊया, जेणेकरून आपल्याला पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो देण्यासाठी इथं एकदम सोपं जाणार। तर आता इथं बघा सेंटर काढायचा 3 इंच, त्याच्यानंतर पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो इथं आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। तर हे बघा व्यवस्थित चेक करून घ्यायचं। आता इथं व्यवस्थित आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, जसं आपण पहिले मुंड्याचा आकार दिला होता तसं। तर हे बघा त्याच्यानंतर बघा जो पाठीमागच्या मुंड्याचा आपण शेप काढलेला आहे त्याला असं कट मारायचं, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तो मुंडा आपल्याला कटने करायचा आहे, तो पाठीमागचा मुंडा आहे। तर आता बघा आपला जो पुढचा जो पार्ट आहे त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने, म्हणजे उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे। तर बघा मी खालच्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतली आणि या पद्धतीने इथे लाईन ओढून घेणार आहे। तर कोणत्याही साईजचं तुम्ही जर ब्लाऊजचं कटिंग करत असाल तर याच पद्धतीने 4 टक्स ब्लाऊजचं खालच्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आहे। तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे, तर लक्षात ठेवायचा। त्याच्यानंतर बघा गळा रुंदीची मार्किंग करायची आहे 2.5 इंच, आणि पुढचा गळा बघा इथं आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे। तुम्ही 6 इंच सुद्धा इथं घेऊ शकता। तर बघा इथं मी 6.5 इंचावरती पुढचा गळा घेतला आणि 2.5 इंच गळा रुंदी खालच्या साईडला सुद्धा टाकलेली आहे। तर आता या पद्धतीने आपण बॉक्स तयार करूया। तर हे बघा या पद्धतीने। आता इथं मी सिंपल असा गोल गळा घेणार आहे, तर तुम्ही इथं पानगळा पंचकोनी गळा घेऊ शकता, पण तो कट करताना आपल्याला काय करायचं आहे, गळा आहे तो कटिंगने करायचा आहे, जसा आहे तसा राहू द्यायचा आहे, कॅनव्हासवरती काढावा लागतो तो। आता बघा खालची जी लाईन ओढलेली आहे आपण ब्लाऊजची उंची वाढवली आहे तिथूनच आपल्याला, तर बघा इथं गळ्याच्या साईडला आपल्याला 3.5 इंच इथं मार्किंग करायची आहे। त्याच्यानंतर बघा मुंड्याकडे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। तर या पद्धतीने, आणि इथं आपल्याला क्रॉसपट्टी आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा असं पट्टीची मदत घेऊन मी इथं आखून घेतली लाईन, आणि इथं थोडंसं आकार खालच्या साईडला द्यायचा आहे, म्हणजे गोलाकार थोडासा शेप द्यायचा आहे। तर इथं बघा आपली मार्किंग झाली। त्याच्यानंतर बघा जिथं आपण 3.5 इंच घेतलं तिथून आपल्याला आतल्या साईडला 3.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। तर हे बघा या पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग केली, आणि मधला जो टक्स आहे तो अर्धा इंचचा आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे। आता वरती बघा आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे, जो आपण 3.5 इंचचा पॉईंट जो घेतला आहे तो वरच्या साईडला 2.5 इंच घ्यायचा, आणि हे बघा या पद्धतीने मधला टक्स आपला इथं तयार झाला। त्याच्यानंतर बघा गळा आहे तिथून आपण क्रॉसपट्टीची मार्किंग केली आहे, तिथपर्यंत जेवढं अंतर येत असेल त्याचा मध्य करायचं आहे। तर बघा 5.5 इंच येतं आहे, तर मी इथं सेंटर काढला त्याचा, आणि या पद्धतीने तिथं मार्किंग करून घेतली। हे बघा या पद्धतीने, म्हणजे 2.5 इंचचा तो टक्स राहतो आतल्या साईडला। आता बघा 2.5 इंचची आपण क्रॉसपट्टी मुंड्याकडे घेतली होती, तिथून वरच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करायची, आणि हा जो टक्स घेतोय आपण तो हा 7 इंचचा इथं घ्यायचा आहे। तर कमी जास्त सुद्धा आपल्याला करता येतो। तर हे बघा या पद्धतीने पहिले लाईन ओढून घेऊया कसा येतो ते। तर हे बघा इथं मी 7 इंचचा टक्स मार्किंग करून घेतली। त्याच्यानंतर वरचा जो आपल्याला मुंडा दिलेला आहे, आपण मुंड्याचा शेप काढलेला आहे, तिथून आतल्या साईडला आपल्याला 3 इंचचा हा टक्स राहतो। तर हे बघा तिघं आपलं 4 टक्स झाले आपल्या इथं। तर हा जो टक्स आहे तो इथे 6.5 इंचचा घेऊ, म्हणजे आपला परफेक्ट असा गोलाकार इथं शेप तयार होणार आहे। तर हे बघा 6.5 इंचावरती मी इथं टक्स घेतला, तर व्यवस्थित दिसतं इथे। तर असं कमी जास्त करता येतं आपल्याला। तर हा बघा हा जे टक्स आहे मुंड्याकडचा, तर तो 1/2 इंचचा म्हणजे शिवून तयार होतो। तर हे बघा 1/2 इंच दोघे साईडने जातात, म्हणजे अर्धा इंच जातात इथं। तरी तिघं पॉईंट तसेच घ्यायचे आपल्याला, आणि मधला जो टक्स आहे तो अर्धा इंच दोघं साईडला, म्हणजे तो 1 इंचचा आपला शिवून तयार होतो। तर आता बघा मधला जो टक्स आहे तो अर्धा इंच करून 1 इंच होतं, तर आपल्याला त्या साईडला क्रॉसपट्टीच्या तिथं बघा 1 इंच वाढवायचं आहे, आणि मुंड्याकडील जो टक्स आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आहे। हे बघा या पद्धतीने
आणि ही दोघं पॉईंट आपण जोडून घेऊया. तर इथं बघा या पद्धतीने आपली इथं मार्किंग करून झाली. आता तुम्हाला जर क्रॉसपट्टी कापडावरती जर तुम्ही कटिंग करत असाल तर खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायची. तर इथं बघा या पद्धतीने तुम्ही खालच्या साईडला अर्धा इंच क्रॉसपट्टीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. आता आपण हे पेपर कटिंग करत आहोत, तर तुम्ही जर या पद्धतीने खालच्या साईडला अर्धा इंच वाढवलं तर कापडावरती ठेवताना जसं आहे तसं ठेवायचं, कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन ॲड न करता. तर हे बघा इथं आपली आता मार्किंग झालेली आहे. तर आपण इथं कटिंग पाहूया आता. तर सर्वात पहिले बघा इथं पुढचा जो मुंडा आहे त्याचा इथं आपल्याला आकार जो आहे तो कट करायचा आहे. तर इथे बघू शकता या पद्धतीने. आता इथे क्रॉसपट्टी कट करून घेऊया. तर बघा खालून जसं आहे तसंच एक्स्ट्राचं आपण घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला कट करायचं आहे. तर ही बघा आता खालच्या साईडला ती पट्टी आहे ती एक्स्ट्राची होती ती इथं मी कट करून घेते, म्हणजे आपली क्रॉसपट्टी इथं तयार होईल. याच्यात कुठलीही एक्स्ट्रा मार्जिन ॲड नाही करायची आहे कापडावरती कटिंग करताना. आता बघा या पद्धतीने एक्स्ट्राचा आपण इथं कट करणार आहोत. हा पार्ट आहे तो. तर हे बघा या पद्धतीने मी कट करून घेतलं. आता गळा कट करून घेऊया. तर बघा इथं या पद्धतीने जसं आहे तसंच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा या पद्धतीने इथं आपली पुढच्या पार्टची सुद्धा कटिंग झाली. आता बाहीची कटिंग पाहूया. तर इथं बघा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी आणि त्याची पण बाजू या साईडला ठेवलेली आहे. तर इथं बघा 4 इंचाची बाही होती, त्याच्यात 1 इंच ॲड करायचं आहे आपल्याला. अस्तरची बाही असेल तर इथं मी 5 इंचावरती बाहीची लांबी घेतलेली आहे. आता तुम्ही पाहिलं असेल छातीची घडी आपण तिथं 9 इंच घेतलेली होती, म्हणजे छातीचा चौथा भाग 9 इंच आणि मार्जिन 2 इंच घेतली होती. तर ते 11 इंच झालं होतं. तर 11मधून आपण बाहीची कटिंग करताना 10 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 1 इंच मायनस करून आपल्याला इथं बाहीची घडी टाकायची आहे. छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून बाहीची घडी टाकायची असते प्रत्येक साईजसाठी. तर बघा इथं आता 10 इंचची इथं बाहीची घडी घेतली. आता खुली बाजू आहे तिथून बघा आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठी 2.5 इंचावरती वरून आपण मार्किंग केली. त्याच्यानंतर आतल्या साईडला 2 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे, म्हणजे ते सर्व साईजसाठी आहे. तर हे बघा या पद्धतीने एक तिरकस लाईन ओढून घेतली. आता बघा 2 इंचचे मार्किंग केलं होतं, तिथून तिरकस जी लाईन ओढली आहे तिच्यावरती आपल्याला 3 मार्किंग करायची आहे 2-2 इंचाचे. तर हे बघा या पद्धतीने. आता पुढचं जे मार्किंग केलेलं आहे तिथून त्याला खालच्या साईडला अर्धा इंच वरती मार्किंग करायचं आणि पुढचे जे 2 आहे ते वरच्या साईडने घ्यायचे आहे. आता या पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे खालून व्यवस्थित. तर इथे बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन द्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला हा झाला पुढचा मुंड्याचा आकार आहे आणि हा झाला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे. तर हे बघा व्यवस्थित असा आकार काढून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला दंडघेरचं माप टाकायचं आहे 6.5 इंच आणि इथं 2 इंच मी मार्जिनसाठी ॲड केलं आहे. तर हे बघा या पद्धतीने आपण पॉईंट जोडून घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आता बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले जो वरचा आकार दिसतोय तो सर्वात पहिले कट करायचा आहे. तर हे बघा जसं आहे तसं इथं पुढचा जो आकार आहे मुंड्याचा तो कट करायचा आहे. आता त्याच्यानंतर बाही ओपन करायची आणि पुढचा जो मुंड्याचा आकार दिसत आहे तो इथं कट करायचा. तर हे बघा या पद्धतीने मी कट करून घेतलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, नाही समजला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.